नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या काही दिवसांपासून संसदेत ऑपरेशन सिंदूरवरून गदारोळ सुरू आहे। विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेची मागणी लावून धरली आहे। त्यामुळे सभागृहात गोंधळ झाल्याने अनेकदा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले। विरोधकांच्या मागणीनंतर आता 28 जुलैला लोकसभेत ऑपरेशन सिंदूर विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर असताना विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी केली। यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला आणि अध्यक्षांना कामकाज स्थगित करावं लागलं। विरोधकांची मागणी आहे की ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत असताना पंतप्रधान मोदींनी सभागृहात उपस्थित राहावे आणि या विषयावर आपले मत व्यक्त करावे। विरोधक सरकारला पहलगाम हल्ल्यातील सुरक्षा त्रुटींवर जाब विचारण्याच्या पावित्र्यात आहे। यासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील कराराबाबत केलेल्या दाव्यावरही चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरूनही विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत। ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहात 16 तास चर्चा आयोजित करण्यात आली आहे। या चर्चेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुरुवात करणार आहेत। गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, भाजपा खासदार अनुराग ठाकूर आणि निशिकांत दुबे हे नेते देखील चर्चेत सहभागी होणार आहेत। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे। तर राज्यसभेत 29 जुलै रोजी चर्चा होणार आहे, ज्यामध्ये देखील पंतप्रधान मोदी भाग घेणार असल्याचं समजतंय। पंतप्रधान मोदी दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित राहू शकतात असं सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिटन आणि मालदीवच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत।